नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजपासून आपण एक ट्रान्झिशन घेतोय. ठीक आहे, आता आपल्याला बोर्डाकडून सीईटी कडे शिफ्ट व्हावं लागणार आहे. ठीक आहे, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला ठाऊक आहे बायोलॉजीचा पेपर अजूनही बाकी आहे. ठीक आहे, पण बायोलॉजी खूप जास्त अवघड सब्जेक्ट नाही बाळांनो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अवघड होते. ठीक आहे, त्यासाठी आपण खूप फोकस केला आणि बायोलॉजीसाठी पण खूप कंटेंट माझ्याकडनं टाकलं गेलंय. माझ्याकडनं जेवढं होतंय तेवढं मी केलं बाळांनो. ठीक आहे, आता आपल्याला शिफ्ट व्हावं लागेल सीईटी कडे. ठीक आहे, का? कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुम्हाला जे ऍडमिशन भेटणार आहे इंजिनिअरिंग किंवा फार्मसी कॉलेजमध्ये ते फक्त आणि फक्त सीईटीच्या मार्कांवरतीच भेटतं. बोर्डाचे मार्क कुठंच विचारले जात नाही. ठीक आहे, फक्त बोर्डाचे मार्क जेव्हा तुम्ही प्लेसमेंट वगैरे साठी जातात तिथं तुम्हाला थोडेफार विचारले जातात. ठीक आहे, पण जास्त बोर्डाच्या मार्काला प्राधान्य दिलं जात नाही, कुठंच नाही. ठीक आहे, सोल तुमचं ऍडमिशन जर तुमचे बोर्डामध्ये बाळांनो 50% जरी आले आणि सीईटी मध्ये 99% आले तर तुम्ही महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेज जसं की सीओईपी व्हीजीटीआय मध्ये जाऊन 40-50 लाखाचं पॅकेज क्रॅक करू शकतात. त्याच जागेवर जर तुमचे बोर्डामध्ये 98 टक्केवारी आली, 98 टक्केवारी घेऊन आले, पण सीईटी मध्ये 50 टक्केवारी पर्सेंटाईल घेऊन आले, तुम्हाला महाराष्ट्राच्या कोणत्याच कॉलेजमध्ये उभं केलं जाणार नाही. या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ही अनालिसिस ज्या विद्यार्थ्याला लवकरात लवकर समजली तो आतापासून अभ्यासाला लागून जाईल. एक दिवस वेस्ट नाही करायचा आहे बाळांनो. एक दिवस तुम्हाला वाटत असेल हा बोर्डाची परीक्षा झाली आता मी एक दिवसाचा ब्रेक घेतो, नाही, ब्रेक तुम्ही आता डिझर्व करत नाही बाळांनो. कारण यावेळेस सीईटी 2 वेळा होणार आहे. कॉम्पिटिशन वाढलेली आहे. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी खूप जास्त जीवतोडीने अभ्यास करतोय. तुम्ही मागे राहून जाणार है ना. एक दिवस सुद्धा वेस्ट नाही करायचा आहे बाळांनो. पहिला अटेम्प्ट खूप आपला लवकर आहे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत बाळांनो एचएससीचा पासिंग रूल बद्दल. डिटेल पासिंग रूल खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट आहे, कसं काय मी पास होईल. ठीक आहे, गोंधळून गेलेले विद्यार्थी. आणि दुसरी गोष्ट सीईटीचा पासिंग रूल. 3 पासिंग रूल असतात बाळांनो, एक 35%, एक 45%, एक 60%. तिघं पासिंग रूलला आपल्याला बघायचंय. ठीक आहे, किती मार्क्स लागतात, नापास कधी होणार आहे, प्रवेश किती मार्कांनी भेटेल, सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला आता बोलायचंय. ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर अनुष्का पवार होती, जिला 1500 रुपीज अमेझॉन वाउचर गेलेले आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचंय बाळांनो. ठीक आहे, आणि सबस्क्राईब या सगळ्या पर्पजने नका करू बाळांनो. हे सगळे तर रिवॉर्ड आम्हाला द्यायचे असतात विद्यार्थ्यांना, म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी कंडक्ट करतो. पण सबस्क्राईब या पर्पजने करा ना, की जर तुम्हाला वाटतोय माझ्यावर विश्वास वाटतोय तुम्हाला, ठीक आहे, माझ्याकडे बघून वाटतंय की हा माणूस आपल्याला 99% पर्यंत पोहोचू शकतो, तर माझ्यावरती विश्वास करून फक्त लाल बटनवरती क्लिक करा, है ना. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुप एमएसटी सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, लगेच जॉईन करा. ठीक आहे, ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा. पासिंग मार्क्स बद्दल बोलूया बाळांनो. ठीक आहे, एक बेसिक चार्ट तुम्हाला दाखवतोय. मॅथ्स सब्जेक्टमध्ये बाळांनो कमीत कमी तुम्हाला 20 मार्क थिअरीमध्ये आणावे लागतील बाळांनो. 20 मार्क कमीत कमी, तरच तुम्ही पास होणार मॅथ्समध्ये. का? याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. इंटरनल मध्ये 20 पैकी एक बेस्ट केस सिनेरिओ मी सांगतोय तुम्हाला, वर्स्ट केस सिनेरिओ सांगतोय, सॉरी, 15 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला भेटतील. 15 किंवा 15 पेक्षा जास्त. पण मी वर्स्ट कन्सिडर करतोय. सगळ्यात जर विद्यार्थी शिक्षकाच्या एकदम याच्यामध्ये असेल, तिरकशमध्ये असेल, की त्याला मार्कच द्यायचे नाही असं शिक्षकाने जर डिसाईड केलं असेल, असतात काही शिक्षक अशा पद्धतीचे सुद्धा असतात आणि मी त्यांची कठोर निंदा करतो बाळांनो, अशा शिक्षकांची. ठीक आहे, पण ठीक आहे, जर असे शिक्षक पण असतात ना बाळांनो, ते शिक्षक तुम्हाला 15 मार्क कमीत कमी देतात. 15 मार्क कमीत कमी देतात. आता शिक्षकांनी ऑफेंड नका हो, मी सगळ्यांना नाही बोललो ते, मी स्वतः शिक्षक आहे ना, मी सगळ्यांना नाही बोललो ते, पण 1% शिक्षक असे असतात की जे विद्यार्थ्यांवर बदला किंवा एक घृणा करण्यासाठी अशा गोष्टी करतात की कमी मार्क इंटरनल मध्ये देऊन देतात. पण कमीत कमी ते सुद्धा 15 देतात बाळांनो, है ना. मग 15 मार्क जर तुमची इंटरनल मध्ये तुम्हाला भेटले, इंटरनल मध्ये मॅथ्सचा पेपर 100 मार्काचा असतो, 100 मध्ये 80 मार्काचा थिअरी असतो, 20 मार्काचा तुमचा इंटरनल असतो. या 20 मार्कांमध्ये बाळांनो कमीत कमी 15 मार्क तर इंटरनल देऊनच देईल. हे 15 म्हणजे थिअरीमध्ये तुम्हाला किती आणायचे बाळांनो? 20 मार्क तुम्हाला आणायचे. आणि अशा पद्धतीने तुम्ही 35 मार्क जर आणले तेव्हा तुम्ही पास कन्सिडर होणार बाळांनो. 35 किंवा 35 पेक्षा जास्त, 34 चालणार नाही, 35च. ठीक आहे, 34.51 पासून पासिंग स्टार्ट होते बाळांनो. ठीक आहे, आयडियली. चला ठीक आहे, आता मॅथ्स बद्दल बोललं गेलं आपलं, है ना. आता आपण बोलूया फिजिक्स बद्दल. फिजिक्स मध्ये बाळांनो कमीत कमी 10 मार्क तुम्हाला थिअरी पेपरामध्ये आणावे लागतील. 10 मार्काचा सुद्धा तुम्ही पेपर लिहिला नसेल, तुम्ही फिजिक्स मध्ये फेल होऊन जाणार बाळांनो. ठीक आहे, लक्षात घ्या, फेल होऊन जाणार, है ना. त्यानंतर इंटरनल मध्ये तुम्हाला मी कमीत कमी कन्सिडर करतोय 25 मार्क देईल. 100 पैकी तुमचा फिजिक्सचा पेपर असतो, 100 पैकी ओव्हरऑल 70 मार्काचा तुमचा थिअरी असतो बाळांनो, 30 मार्काचा तुमचं काय असतं? इंटरनल असतो. 30 पैकी कमीत कमी 25 तर देईल. 25 तर द्यायला पाहिजे, 25, है ना. किती पण घृणा करो, 25 तर द्यायला पाहिजे. हे 25 आणि हे 70 बाळांनो.
सॉरी 25 आणि 70 पैकी 10 किती झाले तुमचे 35 मार्क. अशा पद्धतीने तुम्ही फिजिक्समध्ये पास होणार बाळांनो. समजते गोष्ट. कंबाईन पासिंगचा काय रूल आहे, 45%चा काय रूल आहे, 60%चा काय रूल आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. थोडंसं मला टाइम द्या बाळांनो, या गोष्टी समजून घ्या. फिजिक्ससाठी जी गोष्ट झाली तीच केमिस्ट्रीसाठी, तीच बायोलॉजीसाठी बाळांनो. 10 मार्क तुम्हाला थिअरीमध्ये जे तुम्ही पेपर लिहिले कमीत कमी 10 मार्क तुम्हाला आणावे लागतील. 10 नाही आले तुमचे फेल होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत बाळांनो, है ना. हा, ज्या विद्यार्थ्याला आता 30 पैकी 30 इंटरनल मध्ये देऊन दिले असतील त्याला थिअरीमध्ये फक्त 5 आणण्याची गरज आहे. पण सिंपलची गोष्ट आहे, 30 पैकी 30 त्याला नाही भेटणार. जर तो थिअरीमध्ये फक्त 5 मार्क आणू शकतो तर इंटरनल वाला कसं काय त्याला 30 पैकी 30 देतोय, है ना. थोडा क्वेश्चनेबल असू शकतो पण देऊ पण शकतात. त्या गोष्टीचं कोणी व्हेरिफिकेशन करत नाही. 45% आणि 60%चा काय क्रायटेरिया महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणलेला आहे त्याच्यावरती बोलूया बाळांनो. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे बाळांनो. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न सीईटी मध्ये तुमची इथूनच येतील. या गोष्टीची मी तुम्हाला 101% ओपन प्लॅटफॉर्म वरती गॅरंटी घेतो. या गोष्टीची मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन, सेम टू सेम क्वेश्चन क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधूनच येतील सीईटीच्या परीक्षेमध्ये. त्यामुळे नंबर 1 कोर्स आहे बाळांनो महाराष्ट्राचा. ठीक आहे. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजी, सोमॅटिक, सांगवी, थाडोमल, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये जातात. तुम्ही पण जाणार. रेकॉर्ड आहे बाळांनो, लास्ट इयरचे तुम्ही चेक करू शकता. इथे तुम्हाला काही विद्यार्थ्यांचे फोटोज पण तुम्हाला दिसतील, त्यांचे पर्सेंटाइल तुम्हाला दिसतील. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळे फॅकल्टी आयआयटी आणि एनआयटी बाळांनो. ठीक आहे. ज्यांना 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्यांनी स्वतः सीईटी क्रॅक केली, त्यानंतर मेन्स क्रॅक केली, ऍडव्हान्स क्रॅक केली, आयआयटी मध्ये गेले, 10 वर्ष शिकवलं, त्यानंतर तुम्हाला शिकवायला येणार आहेत बाळांनो. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये कोणीच हिंमत केलेली नाही आयआयटी एनआयटी फॅकल्टी आणण्याची सीईटी साठी, है ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही बोर्डासाठी कोणाकडून पण अभ्यास करा, फरक पडत नाही. पण सीईटी साठी त्याच व्यक्तीकडून अभ्यास करा ज्याने स्वतः सीईटी दिलेली आहे. भले तुम्ही ज्याच्याकडून कोर्स घेत असणार, ठीक आहे, ज्याच्याकडून क्रॅश कोर्स लावलेला असेल, त्याने जर त्याचा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, डझंट मॅटर. सीईटी एक टाइम बेस एक्झाम आहे. विदिन सेकंड कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात ते तुम्हाला माहित असतं, गरजेचं आहे. आणि तेच आयआयटी टीचर शिकवतात, कारण त्यांना हा एक्सपिरियन्स आहे बाळांनो, है ना. त्यांनी सीईटी दिलेली आहे. मी असं नाही म्हणत बाकीचे टीचर वाईट आहेत किंवा बाकीचे टीचर चांगले आहेत, पण ते सीईटी साठी योग्य नाही आहेत. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, है ना. 99% मी गॅरंटी देतोय बाळांनो. सेम टू सेम क्वेश्चन सीईटीचे इथूनच येतील. ठीक आहे. एक माइंड ब्लोईंग फंडामेंटल आम्ही युज करतो बाळांनो, त्याला म्हणतो आपण 5 कॉम्बिनेटर स्ट्रॅटेजी. मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, कोणताही तुम्हाला हे शिकवला, मी तुम्हाला आता सांगतो एक गोष्ट. कोणताही चॅप्टर शिकवला, थर्मोडायनामिक्स शिकवला, थर्मोडायनामिक्स सगळ्यात पहिले थर्मोडायनामिक्सचे कॉन्सेप्ट, त्यानंतर थर्मोडायनामिक्स वरचे न्यूमेरिकल कोणते प्रश्न येऊ शकतात थर्मोडायनामिक्स वरती, त्यानंतर आजपर्यंत थर्मोडायनामिक्स वरती कोणते प्रश्न आलेले आहेत आणि त्यांना विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं ते शिकवतो. कारण सीईटी टाइम बेस एक्झाम आहे, या गोष्टीला डोक्यात ठेवा, है ना. त्यानंतर फॉर्म्युला शीट तुम्हाला देतो बाळांनो, नोट्स तुम्हाला देतो. त्यानंतर कंप्लीट 20 मॉक टेस्टचा सेट तुमच्याकडे असतो. जसा सीईटीचा पेपर असतो तसाच पेपर, जसा सीईटीचा इंटरफेस असतो, ज्या साईडला बटन त्याच साईडला बटन तुम्हाला दिसेल, अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे. आणि त्यामुळे सगळ्यात जास्त विद्यार्थी बाळांनो सीओपी, व्हीजीटीआय सारख्या कॉलेजेसमध्ये जातात. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू बाळांनो. इथं एक चूक तुम्हाला खूप महाग पडेल, है ना. प्लीज व्यवस्थित अभ्यास करा आता. आणि काही अडचण असेल क्रॅश कोर्स मॉक टेस्ट बद्दल तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती विचारू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकलेली आहे. चला आता पुढच्या क्रायटेरियाकडे बघूया बाळांनो. एचएससीचा पासिंग रूल. अकॉर्डिंग टू महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन, पासिंग मार्क्स 35% आहेत तुमचे. टोटल तुमचे थिअरी प्लस प्रॅक्टिकलचे कन्सिडर होणार आहे. ठीक आहे. सेपरेट पासिंग नॉट ऑलवेज रिक्वायर्ड. ठीक आहे. नॉट ऑलवेज रिक्वायर्ड म्हणजे एचएससी बोर्डासाठी सेपरेट पासिंग रिक्वायर्ड नाहीये. आता भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होतात. सीबीएसई बोर्डासाठी सेपरेट पासिंग आहे बाळांनो. ठीक आहे. सीबीएसई बोर्डासाठी आहे. एचएससी बोर्डाने सुद्धा अनाऊन्स केलं होतं यावर्षी, मी तो व्हिडिओ पण बनवले होते सेपरेट पासिंगचे, है ना. पण एसएससी बोर्डाला रिअलाइज झालं की जर आपण सेपरेट पासिंग ठेवली तर अर्धे विद्यार्थी आपले फेल होणार आहेत महाराष्ट्राचे, है ना. त्यामुळे एसएससी बोर्डाने तो प्रस्ताव विड्रॉ केला बाळांनो. ठीक आहे. मला खूप हसू आलं होतं या प्रस्तावाकडे जेव्हा एचएससी बोर्डाने लॉन्च केला होता. मला ठाऊक होतं की हे शक्यच नाही महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर कारण जे गावाकडचे विद्यार्थी आहेत बाळांनो ते अजून खूप सिरियस नाही आहेत, है ना. त्यामुळे अजून पण कॉपीचं प्रमाण तुम्ही आता बातम्यांमध्ये बघू शकता, खूप जास्त आहे. चला, इम्पॉर्टंट वॉर्निंग तुम्हाला एक द्यायची बाळांनो. इंटरनल मार्क्स तुम्हाला पास करू शकत नाही अलोन. जर तुम्हाला वाटत असेल मी थिअरीचा पेपरच दिला नाही तर मी पास होऊन जाईल, नाही होणार तुम्ही. ठीक आहे. थिअरीमध्ये कमीत कमी तुम्हाला कमी असले तरी चालेल, पण ओव्हरऑल तुमचे 30 किंवा 35 किंवा 35 पेक्षा जास्त पाहिजे. आता महत्वाची गोष्ट बाळांनो, सीईटी इलिजिबिलिटी, सगळ्यात महत्वाचा टॉपिक आपला. लक्ष देऊन ऐका काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. सीईटी साठी तुम्हाला बसण्यासाठी फक्त एचएससी बोर्डामध्ये पास असणं गरजेचं आहे. फक्त एचएससी बोर्डामध्ये पास होऊन जा, तुम्ही सीईटीचा पेपर देऊ शकतात, काही हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
सीईटी थ्रू जर तुम्हाला कोणत्याही इंजिनिअरिंग किंवा कोणत्याही फार्मसी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय तर 45% रूल तुम्हाला आवश्यक आहे बाळांनो. बोर्डामध्ये 45% आणणं गरजेचं आहे. सगळ्या विषयांमध्ये का नाही, फक्त आणि फक्त पीसीएम मध्ये किंवा पीसीबी मध्ये तुम्हाला 45% आणणं गरजेचं आहे जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, म्हणजे ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही स्टुडंट आहेत तर. त्याच जागेवर जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे काय रे बाळांनो, ओबीसी झालं तुमचं, एससी झालं, एसटी झालं, एनटी झालं, ईडब्ल्यूएस झालं, एससीबीसी झालं, हे जे रिझर्व्ह कॅटेगरी बाळांनो यांमध्ये फक्त तुम्हाला 40% आणायची गरज आहे. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स या विषयामध्ये किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायो या विषयामध्ये कंबाईन सांगतोय, पर्टिक्युलर एका विषयात सुद्धा नाही, कंबाईन. अजून एक्सप्लेन करतोय, मला 1 मिनिट द्या. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो, जस्ट अ सेकंड, इथं तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो मी. फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ्स इंजिनिअरिंगसाठी फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ्स या 3 विषयांची जी टोटल आहे बाळांनो ती 135 मार्क आली पाहिजे ओपन कॅटेगरीसाठी. म्हणजे 135 म्हणजे 45%, 135 मार्क सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय. त्याच जागेवर जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ्स इंजिनिअरिंगसाठी 120 मार्काची गरज आहे बाळांनो. किती? 120 मार्काची. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये, तर हे इंजिनिअरिंगसाठी झालं. आता जर तुम्ही अजून एक गोष्ट राहिली, सॉरी, याच्यात काय सांगितलं मी, फिजिक्स केमिस्ट्री प्लस मॅथ्स मध्ये किती सांगितले, 120 मार्क रिझर्व्ह कॅटेगरीसाठी. ठीक आहे, कशासाठी? रिझर्व्हसाठी, है ना. पण जर तुमचं हे सुद्धा फुलफिल होत नसेल, तुम्ही केमिस्ट्रीला और बाकी विषय टाकू शकता, जसं की बायोलॉजी झालं, वोकेशनल सब्जेक्ट झालं, आयटी झालं, इलेक्ट्रॉनिक झालं, हे सब्जेक्ट टाकून तुमचे 135चा क्रायटेरिया क्लिअर करू शकतात. पण फिजिक्स मॅथ्स कंपल्सरी आहे बाळांनो. ठीक आहे, तसंच इथं पण फिजिक्स मॅथ्स कंपल्सरी आहे, केमिस्ट्रीसाठी तुम्ही ऑप्शन यूज करू शकतात. हे झालं इंजिनिअरिंगचं. इंजिनिअरिंग समजलं. आता फार्मसीसाठी फिजिक्स केमिस्ट्री प्लस बायो मध्ये तुम्हाला 135 मार्क पाहिजे. कशासाठी? जनरल कॅटेगरीसाठी. त्याच जागेवर जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये तर फिजिक्स केमिस्ट्री प्लस बायो मध्ये 120 मार्क पाहिजे. पण इथं केमिस्ट्रीला तुम्हाला रिप्लेस करता येत नाही, फक्त बायोलॉजीला रिप्लेस करू शकतात, मॅथ्सने. फक्त बायोलॉजीला रिप्लेस करू शकतात मॅथ्सने जर तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नाही. तर गोष्ट समजते, सिंपल भाषेत समजवलं तुम्हाला. ठीक आहे, आता जो 60% वारीचा क्रायटेरिया तो काय आहे सर? 60% वारीचा क्रायटेरिया तुमचा प्लेसमेंटसाठी असतो बाळांनो. अनेक कंपन्या प्लेसमेंटच्या वेळी मागणी करतात की जे विद्यार्थ्यांचे बोर्डामध्ये 12वीच्या बोर्डामध्ये 60% वारी असतील त्यांनाच आम्हाला घ्यायचंय. अशा अनेक कंपन्या असतात. जर कॉलेजमध्ये 100 कंपन्या येतात तर 20 कंपन्या अशा नक्की असतात बाळांनो जे हे नखरे करतात की आम्हाला 10वी मध्ये विद्यार्थ्याचे 60% वारी पाहिजे, 12वी मध्ये 60% वारी पाहिजे, इंजिनिअरिंग मध्ये 60% वारी पाहिजे, तरच आमच्या कंपनीच्या टेस्टसाठी बसा तुम्ही, तरच आम्ही तुम्हाला जॉब इंटरव्ह्यूसाठी आलो करू. अशा अटी असतात. पण त्या सगळ्या कंपनीसाठी असतात का? नाही, है ना. 20 कंपनीसाठी असतात, 100 पैकी 20% कंपनीसाठी असतात, है ना. मग आता आपला क्रायटेरिया क्लिअर नाही होते सर, 60% वारी तर नाही येणार माझ्या बोर्डामध्ये, मला वाटतंय. काही हरकत नाही, बाकीच्या 80 कंपनीज आहेत ना. 80 कंपनी कुठे गेल्या? मरून गेल्या का? नाही ना. तिथं अप्लाय करा, तिथं चांगला जॉब घ्या. आणि हे जे क्रायटेरियाचे नखरे असतात ना बाळांनो, हे लोअर कॉलेजेसमध्ये करतात, हायर कॉलेजेसमध्ये नाही करत. हायर कॉलेजेसमध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनी करतात, पण जास्त नाही. म्हणजे तुम्हाला मेन गोल माझा सांगण्याचा प्रयत्न काय, चांगलं कॉलेज निवडा. चांगल्या कॉलेजमध्ये जर 400 कंपनी आल्या, 400 पैकी 20 कंपनी म्हणजे 80 कंपनी तुमच्या लावला बी क्रायटेरिया 80 कंपनीचे, काही फरक पडत नाही ना. 320 कंपनी आपल्या हातात आहे अजून. मग या 400 कंपनी कोणत्या कॉलेजमध्ये येतील? चांगल्या कॉलेजमध्ये. वाईट कॉलेजमध्ये फक्त 100 कंपनी येतील, थर्ड क्लास कॉलेजमध्ये फक्त 50 कंपनी येतील, है ना. मग आपलं गोल काय पाहिजे? चांगल्या बेस्ट कॉलेजमध्ये जाणं, जेणेकरून जास्त कंपनीज येतील त्या कॉलेजमध्ये, है ना. तर हा सगळा क्रायटेरिया तुम्ही इथं वाचू शकतात बाळांनो. ठीक आहे, आता प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करता येणार नाही. हाऊ पर्सेंटेज इज कॅल्क्युलेटेड, मी तुम्हाला सांगितलं इंजिनिअरिंगमध्ये फिजिक्स केमिस्ट्री प्लस मॅथ्स पाहिजे, फार्मसीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री प्लस बायोलॉजी पाहिजे. पण इथं अजून एक गोष्ट आहे बाळांनो, 1 एक्स्ट्रा सब्जेक्ट. केमिस्ट्रीच्या ऐवजी तुम्ही बायोलॉजी, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स हे सगळे विषय वापरू शकतात. ठीक आहे, कशासाठी? पण फक्त पीसीएम साठी, इंजिनिअरिंगसाठी. ग्रुप इलिजिबिलिटी तुम्हाला सांगतो बाळांनो, पीसीएम जर इंजिनिअरिंग करायचं असेल पीसीएम ग्रुप असणं गरजेचं आहे. जर फार्मसी करायचं असेल पीसीबी ग्रुप असणं गरजेचं आहे बाळांनो. ठीक आहे, फायनल गोल्डन रूल तुम्हाला देतो. एचएससी मध्ये पास असले तर तुम्ही सीईटी देऊ शकता. एचएससी मध्ये 45% तुमचे पीसीएम आणि पीसीबी मध्ये आले, 45% म्हणजे 130 मार्क, 135 मार्क ओपन कॅटेगरीसाठी, 120 मार्क रिझर्व्ह कॅटेगरीसाठी. तेवढे आले तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात कोणत्या पण कॉलेजमध्ये. 60% तुमचे आले तर तुम्हाला प्लेसमेंटचा क्रायटेरिया मॅच होतो तुमचा. ठीक आहे, प्लेसमेंटमध्ये तुम्हाला सगळ्या कंपनी आलो करतात. ठीक आहे,
सीईटीचा स्कोर तुमचा कॉलेज डिसाईड करतो बाळांनो, बोर्डाचा स्कोर नाही डिसाईड करत. ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला पास व्हायचंय जेणेकरून तुम्ही सीईटी साठी इलिजिबल असणार. सीईटी साठी इलिजिबल असून तुम्हाला जर चांगली रँक आली तर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल बाळांनो, चांगली पर्सेंटाईल आली तर चांगलं कॉलेज भेटेल, आणि चांगलं कॉलेज असलं तर तुम्हाला चांगली प्लेसमेंट भेटेल बाळांनो. ठीक आहे, आणि सीईटी मध्ये चांगला स्कोर करण्यासाठी या 5 गोष्टी इनफ आहेत बाळांनो. कॉन्सेप्ट, न्यूमेरिकल, पीवायक्यूज, फॉर्म्युलेशन, मॉक टेस्ट, या सगळ्या गोष्टी आपण 99 पर्सेंटाईल साठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या आपण क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये टाकलेल्या आहेत बाळांनो. तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे तुम्हाला सीओपी व्हीजीटी सारख्या कॉलेजमध्ये पोहोचवण्यासाठी. या गोष्टीची मी ऑन प्लॅटफॉर्म, ऑन कॅमेरा, ओपन प्लॅटफॉर्म वरती गॅरंटी घ्यायला रेडी आहे. अशी कोणतीच गोष्ट, या 5 गोष्टींना व्यतिरिक्त अशी कोणतीच गोष्ट नाही जी तुम्हाला सीईटीच्या प्रिपरेशनसाठी लागणार आहे बाळांनो. तुमचा फायदा तुम्ही बघा, है ना. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे 99 पर्सेंटाईल साठी बाळांनो. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा जर आतापर्यंत केलं नसेल बाळांनो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा जर आतापर्यंत केलं नसेल तर. दररोज सीईटीचे व्हिडिओज आता येणार आहेत बाळांनो, फ्लड करून देणार आहेत आपण सीईटीचा व्हिडिओचा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना 99 पर्सेंटाईल पर्यंत पोहोचवायचे. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.